जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। बातमी आहे गडचिरोलीहून। गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून अतिदुर्गम आंबेझरीसह एकूण 15 गावांसाठी बस सेवेला सुरुवात। नागरिकांनी पारंपरिक वाद्य वाजवून नृत्य करून बसचे केले स्वागत। शालेय विद्यार्थ्यांनी हातात राष्ट्रध्वज घेऊन केला आनंदोत्सव साजरा। गडचिरोली जिल्हा हा आदिवासी बहुल व माओवादग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो। जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्याने त्यांना पायपीट करत प्रवास करावा लागत असतो। अशा दुर्गम भागातील नागरिकांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी गडचिरोली पोलीस दलातून विविध प्रथमच गडचिरोली पोलीस दलाच्या प्रयत्नातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली यांच्या सहकार्याने मौजा आंबेझरीपर्यंत बस सेवा सुरू करण्यात आली आहे। गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात पोलीस विभागाकडून विविध उपक्रम राबवण्यात येत आहे। त्याचाच हा एक भाग असून गडचिरोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या प्रयत्नातून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी भागामध्ये सर्व सुखसुविधा शासनाच्या विविध योजना पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे। आंबेझरी गावापर्यंत बस सेवा पोहोचली त्यावेळी आदिवासी नागरिकांनी आपला पारंपरिक नृत्य सादर करून बस सेवेचा स्वागत केला आहे। तो आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता।